गुड मॉर्निंग संदीप कराड सर. शुक्रवारी 5 ते 6 आपली भेट झाली आणि जे बळवंत यांची तुमच्याकडे मी तक्रार दिलेली आहे त्यांच्यावर आम्हाला ॲक्शन पाहिजे सर. नाहीतर आम्ही इथे चाललो आहे डेप्युटी सी ओंकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कलेक्टर सर यांच्याकडे चाललो आहे. ते बिईंग नोडल ऑफिसर आम्ही त्यांच्याकडे जातो आहे. 12 शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी झालेली नाही आहे. 26 दिवस पंचायत समितीच्या दालनासमोर कचऱ्यात बसल्यानंतर डेप्युटी सी ओ यांनी प्रतिनिधी पाठवून आम्हाला लिहून दिलेलं आहे. हे सगळं 15 दिवसात होईल म्हणून 2-2.5 महिन्यानंतर आम्ही झालेलं नाही आहेत. आणि त्यातल्या त्यात 3 ग्रामपंचायतीची आम्ही खास तक्रार केली होती आणि सुनावणीची मागणी केली होती. त्याच्यापैकी राप्ती ग्रामपंचायतीमध्ये मी आता आहे. 9:45ची वेळ आहे. आता 10:55 11 झालेले, सव्वा तास झालेला आहे. मी थेट मागणी करतो आहे. यांना ॲव्हरेज सॅलरी यांचा पर आवर 275 आहे, मिनिमम 250. त्यांचं वेतन कपात व्हायला पाहिजे. यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे. यांना शोकॉज नोटीस देऊन वॉटेवर जी काय असेल ती ॲक्शन घेतली गेली पाहिजे. अन्यथा संदीप कराड व्हिडिओ हे यांना हे काम चुकार हरामाचा पगार घेणारे, आमच्या पैशातून जे कररूपाने पैसे गोळा केले जातात त्यातून यांना पगार दिला जातो. आणि हे पब्लिक सर्वंट, लोकसेवक म्हणजे जनतेचे नोकर, त्यांचा आम्ही मालक आहोत. आणि मालकाला मालक म्हणून विचारतो आहे की ह्या लबाड काम चोर, शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणारे, चोरी करणारे बळवंतसारखे तुमच्याकडे ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत त्यांच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात? आमची मागणी आहे त्यांना शोकॉज द्या. त्यांचा पगार आत्तापर्यंत जे येईपर्यंतचा कट करा. 1 दिवसाची त्याची रजा टाका. त्यांना शोकॉज द्या. आत्ता मी इथे कशासाठी आलो आहे ते प्रयोजन सांगतो. 6/4ला यांच्याकडे अर्ज दिलेला आहे. माझ्याकडे अर्ज आहे. 6/4ला अवलोकनासाठी अर्ज दिलेला आहे. त्यात आम्ही 10 गोष्टी मागितलेल्या आहेत. 6/4 नंतर 30/4ला आम्ही जिथे जेव्हा आलो तेव्हा यांच्याकडे त्यांच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या. 4 सोमवार गेल्यानंतर जेव्हा मागच्या वेळेला जेव्हा आम्ही आलो यांच्याकडे तेव्हा हे 70-80 हजार पगार घेणारे ग्रामपंचायत अधिकारी व्हिडिओ तुमच्याबरोबर कालच 5 ते 6 शुक्रवारी मीटिंग झालेली आहे. हे टपाल पोचवायची कामं दिले त्यांना. 3 ते 5 नागरिकांना अवलोकनाला तुम्ही बोलवता आणि अवलोकनं आल्यानंतर आमच्यासमोर निघून जातात. ते कोण मालक पडले का? आम्ही जनता मालक आहोत आणि मालक विचारतो आहे नोकरांना, जनतेचे नोकर जनता मालक आहे, नोकरांना मालक विचारतो आहे की हरामाचा पगार घेऊन तुम्ही 3 ते 5 शासकीय परिपत्रकाप्रमाणे तुम्हाला अवलोकनासाठी इथे वेळ दिलेली असताना आमचा अवमान करून तुम्ही निघून जाता. थेट काल शुक्रवारी 5 ते 6 BDOना भेटून ही तक्रार दाखल केलेली आहे. त्यांनी त्यांच्यावर कारवाई करायचं आश्वासन दिलेलं आहे. अन्यथा पंचायत समिती खालापूरचे BDO जे आहेत ते यांना पाठीशी घालतात हा आरोप तर आहेच. हा आरोप घेऊन आम्ही तुमच्यासमोर बसलो होतो. पण आता संदीप कराड हे काम चोर, काम चुकार, फुकट पगार घेणारे, हरामाचा पगार घेणारे, अतिशय जबाबदारीने बोलतो आहे. मी टॅक्स पेअर आहे. आमच्या कराच्या पैशातून यांना पगार दिला जातो. आणि 2-2 तास उशिरा येऊन हे लोक 500 रुपयाची चोरी करतात शासनाच्या पैशाची, म्हणजे आमच्या पैशाची. यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. यांच्यावर FIR नोंदवला गेला पाहिजे. आणि शेवटी सांगतो की एवढ्या तक्रारी आणि एवढे पुरावे देऊन देखील संदीप कराड यांना पाठीशी घालतात असा आमचा आरोप होता. आत्ता आम्ही संदीप कराड ह्या बेजबाबदार गटविकास अधिकाऱ्याला तुम्ही पाठीशी घालता म्हणून डेप्युटी CO सर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुमच्याकडे नोटीस देऊन आम्ही आमरण उपोषणाला येतो आहे. तुम्हाला किती पुरावे पाहिजेत हे तुमचे पुरावे अजून करण्यासाठी आता हा व्हिडिओ रेकॉर्डेड करतो आहे. मी अतिशय जबाबदारीने बोलतो आहे. मुक्त पत्रकार संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष, क्रांतीपर्व खालापूर चॅनेलचा हेड म्हणून आणि RTI फेडरेशनचा तालुका अध्यक्ष तुम्हाला वॉर्निंग देतो आहे. डेप्युटी CO तनपुरे सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे साहेब, तुम्ही संदीप कराडसारख्या बेजबाबदार अधिकाऱ्याला पाठीशी घालता. ही तक्रार घेऊन ही तुम्हाला नोटीस देऊन आम्ही आमरण उपोषणासाठी येतो आहे. दॅट्स ऑल. गुड डे.